मस्त पाऊस पडतोय, वातावरण थंड झालंय. लेमन कोरिएंडर चिकन सूप बघतोय आपण. त्याच्यासाठी वाटीभर चिकनचे बारीक पीस आलं लसूण हळद लावून ठेवलेले अर्धा तास मॅरिनेट करून थोड्याशा तेलामध्ये छान परतायचे. थोडंसं बटर किंवा तूप घाला, म्हणजे सूपला ना त्याची चव चांगली येते. चिकन त्याच्यात परतलं की चिकनला पण छान चव येते. आणि छान असं ते परतायचं आहे पहिलं, अगदी त्याला पाणी सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच्यात उकळतं पाणी आपण घालणार आहे. सूप किती हवं त्याप्रमाणे. तर एक वाटीभर साधारण 1 कपच्या मेजरमेंटने ते चिकनचे पीस घेतले आहेत आणि 2 लिटर पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करते. पाणी मी उकळतं पाणी घालणार आहे छानपैकी आणि त्याला चांगली उकळी काढून घेणार आहे, म्हणजे ते चिकन त्याच्यामध्ये शिजलं पाहिजे. त्याच्यामध्ये आल्याचे काप 2 इंच उभे चिरून, लेमन स्लाईस 3-4 साईडने कट करून आणि काळी मिरी पावडर, अख्खा 1 चमचा काळी मिरी पावडर मी ॲड करते, कारण काळी मिरी पावडरची चव असते त्याच्यामध्ये छानपैकी. आणि आता कोरिएंडर म्हणजे भरपूर कोथिंबीर घेतली, त्याच्यात 1 हिरवी मिरची तिखटवाली घेतली आहे, ऑप्शनल आहे पण त्याची ना असं चव छान येते चमचमीत थोडंसं. त्याच्यानंतर सफेद काळी मिरी मी वापरली आहे, ती अर्धा चमचा. तुमच्याकडे नसेल तर बाहेर विकत मिळते, नसेल तर तुम्ही साधी काळी मिरी वापरली तरी चालेल. आणि आता सूप चांगलं उकळलं तर त्याच्यातलं लेमन आणि आल्याचे जे मोठे चंक्स होते ना ते काढून घ्यायचे. परत आता तेलामध्ये थोडं बटर घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आलं भरपूर बारीक चिरलेलं, लसूण भरपूर बारीक चिरलेली, कोथिंबीरीचे देठ बारीक चिरून घेतलं. तर देठाची अप्रतिम सूपला एक चव लागते, दाताखाली आले ना की ते मस्त लागतं. छान असं परतून घ्यायचं. 1 बारीक चिरलेला अख्खा कांदा वापरला आहे, छोटा कांदा, खूप मोठा कांदा नाही, थोडं वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही जे हवे, फ्रेंच बीन वापरू शकता, कोबी वापरू शकता. मी फक्त गाजर वापरते. गाजराचे असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत, साधारण मीडियम अशा आकाराचे, म्हणजे ते सूप बरोबर दाताखाली आले पिताना खाताना ना तर ते मस्त लागतात. आणि गाजराचा एक छान असा गोडूसपणा त्या सूपला येतो. ते छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि नंतर ते सूपमध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि थोडेसे बॉईल करून घेणार आहोत, अर्धे कच्चे असे. थोडंसं बटर टाकलं आहे, तेल थोडं कमी झालं आहे, ड्राय वाटतं आहे म्हणून. तर ते बटर तुम्ही आवडीनुसार, बटरच्या जागेवर तुम्ही तूपही वापरू शकता. आणि ते सगळं परतवून आता आपण सूपमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सूप ज्या बाउलमध्ये ठेवला आहे तो गॅस मी चालूच ठेवला आहे बारीक असा. आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. उकळल्यानंतर जी आपण कोरिएंडर पेस्ट करून घेतली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची. मस्त हिरवागार रंग येणार आहे. आत्ता आपल्या सूपचा रंग बदलेल. त्या कोथिंबीरीचा मस्तपैकी रंग उतरला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पाणी ॲड करून घ्या मिक्सर धुवून, तुम्हाला घट्ट पातळ किती हवं त्याप्रमाणे. 2 लिंबाचा रस मी ॲड केला आहे. चव घेऊन बघा, आंबट किती हवं त्याप्रमाणे लिंबाचा रस ॲड करा. त्याच्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, मला थोडंसं थिक हवं आहे, ऑप्शनल आहे, घट्ट हवं तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या. मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ॲड केलं, कारण मला खूप घट्ट नको आहे, थोडंसं असं पातळच हवं आहे. हे प्लेनसुद्धा कॉर्नफ्लॉवर पण नाही ॲड केली तरी चालेल. त्यानंतर अंड्याचं व्हाईट फेटून थोडंसं फोडताना येलो त्याच्यात मिक्स झालं, पण काही हरकत नाही. ते उकळत्या ह्याच्यात टाकलं ना की ते छान असं ते होतं, असं म्हणजे पसरतं छानपैकी. तर ते ॲड करून घ्या. 1 अंड्याचं करा, 2 अंड्याचं करा, ऑप्शनल आहे, तुम्हाला किती आवडेल तसं. आणि छान असं त्याला ना उकळवून घ्या की अंडं त्यात ते जे फेटलेलं अंडं टाकलं की त्याला असं छान ते उकळून वरती येतं. आणि मीठ चवीनुसार ॲड करा, मी ते सांगायला विसरली. त्याच्यानंतर परत वरनं मी अर्धा चमचा अजून काळी मिरी घातली, टेस्ट करून घेतलं तर थोडंसं मला तिखट कमी वाटलं. तर थोडं अजून मला पावसाळा आहे, थोडंसं पिताना छान असं मस्त सर्दी कफ असेल ना तो औषधी उपयुक्त असं झालं पाहिजे. आणि तयार आहे आपलं परफेक्ट लेमन कोरिएंडर चिकन सूप, पावसाळा स्पेशल.